शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रघुकाकांना मारताना भूमीने रागिणीला रंगेहात पकडलेलं असतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सापळा रचत आता मात्र रघुकाकांना वाचवण्यासाठी भूमीने जे सगळं कारस्थान केलेलं असतं त्यात रागिणी अचूक अडकते. रागिणीला वाटतं की आपण भूमीला ट्रॅप करतोय, पण हॉस्पिटलमध्ये भूमी रागिणीला ट्रॅप करत असते. रागिणीच्या उस्ताद नावाच्या गुंडाला ट्रॅप करत असते. या सगळ्याचा रागिणीला पत्ताच नसतो. पण स्वतः आता भूमीने रागिणीला व्हिडिओ बनवत वाजत गाजत आजीसमोर तिचा पर्दाफाश केला असता आजी आता रागिणीची वाजत गाजत जेलमध्ये रवानगी करणार असतात. रघुकाकांचा जीव पण वाचणार असतो आणि रघुकाकांना मारणाऱ्या रागिणीला पोलीस स्टेशनची हवासुद्धा खायला लागणार. रागिणीच्या गयावयाचा काहीही उपयोग होणार नाही. भूमी तिला थेट जेलमध्ये पाठवणार. इकडे रागिणी ज्या वेळेला सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते तेव्हा नुकतंच भूमीने रघुकाकांना सिटी हॉस्पिटलमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवलेलं असतं. रघुकाका सिटी हॉस्पिटलमध्ये नाहीत हे तर रागिणीला समजलेलं असतं, पण ते तिथून कुठे हलवलेत हे मात्र माहीत नसतं. मग भूमीने गाडी घेऊन कुठे गेली होती या सत्याचा शोध घेण्यासाठी भूमीच्या ड्रायव्हरला विचारलं असता त्या ड्रायव्हरच्या कीवरती आता सिव्हिल हॉस्पिटलचा टॅग असतो. तो रागिणीला दिसतो आणि रागिणी विचार करते की भूमी सिव्हिल हॉस्पिटलला गेली होती. आता रागिणीला वाटतं की हुशार, आपण भूमीने चुकून ठेवलेला टॅग पाहिलाय, पण भूमीने मुद्दामहूनच सिव्हिल हॉस्पिटलचा टॅग ठेवलेला असतो, जेणेकरून जो कुणी रघुकाकांना मारण्यासाठी टपलेला आहे किंवा ज्याला कोणाला रघुकाकांपासून थ्रेट आहे तो रघुकाकांना मारण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार. आणि त्याच वेळेला तिने आता प्रशांतला वॉर्डबॉयच्या वेशामध्ये ठेवायला सांगितलेलं असतं. प्रशांत आता वॉर्डबॉयच्या वेशामध्ये रघुकाकांना चेअरवरती बसवून आता मात्र हॉस्पिटलमध्ये एंटर करतो. तोपर्यंत भूमीला आता खूप मोठा क्लू मिळतो, तो म्हणजे रागिणीच्या ड्रायव्हरकडून. रागिणीच्या ड्रायव्हरने सांगितलेलं असतं, परवांच्या दिवशी आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यानंतर रागिणी मॅडमनी 2-3 हॉस्पिटलमध्ये जाऊन बरंच काही शोधाशोध केली, पण त्यांना जी व्यक्ती हवी होती ती भेटली नाही. त्यानंतर एकदा आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आज सकाळी येऊन गेलो. भूमीला सत्याचा उलगडा होतो आणि त्याच वेळेला जेव्हा रजिस्टर एंटर म्हणजे जो डाटा डिलीट केला आहे त्या रजिस्टर एंटरमध्ये एंट्री पाहत असता इकडे आता भूमीला समजतं केणीकडून की रागिणीनेच हे सगळं केलं आहे. तोपर्यंत रागिणीने आता मात्र पौर्णिमाला सांगितलेलं असतं, हे बघ आपल्याला ताबडतोब आता मात्र सिव्हिल हॉस्पिटलला निघायला पाहिजे. इकडे रघुकाकांसारखा दिसणाऱ्या माणसाला, म्हणजे ते रघुकाका नाही आहेत ॲक्च्युली, रघुकाकांसारख्या दिसणाऱ्या माणसाला घेऊन मुद्दामच आता इकडे प्रशांतने व्हीलचेअरवरती बसवत ट्रॅप रचलेला असतो. तोपर्यंत भूमीला खूप महत्त्वाची माहिती कळते की रागिणीने सगळा डेटा डिलीट केला आहे. मग ती त्या केणीला आता सांगते की हे बघा, हे आपल्या दोघांच्यातच राहील, जे काही सत्य आहे ते फक्त तुम्ही आणि मी, आपण कुणाला सांगायचं नाही. असं म्हणत भूमी दुसरा ट्रॅप रचते की मला एंट्रीचं सत्य कळलंच नाही. असं म्हणत रागिणीला आता प्रश्न विचारण्यासाठी भूमीने जे अभिजितचे जुने डॉक्युमेंट्स असतात त्या सगळ्यामध्ये केलेले फ्रॉड हे केणीकडून काढून घेते. ते सगळे घेऊन सबूत म्हणून ती आता आजीला दाखवायला निघालेली असते. तोपर्यंत इकडे रागिणी आणि पौर्णिमा सिव्हिल हॉस्पिटलला निघतात. त्यावेळेला रागिणी सांगते, हे बघ तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव, लवकरात लवकर आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागणार आहे, कारण भूमीच्या गाडीचा टॅग पाहिलेला आहे मी. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन रघुचा खेळ स्वतःच्या डोळ्यांनी जोपर्यंत खलासूंना बघत नाही आहे ना त्या उस्तादवरती आता माझा भरोसा नाही, मी तिकडेच चालले. पौर्णिमाला रागिणीने घरची आघाडी सांभाळायला सांगत भूमी आली तर तिला इकडेच ठेव असं सांगत आता रागिणी निघून जाते. पण हुशार भूमीने घरचा रस्ता धरलेलाच नसतो. तिने आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रागिणीवरती पाळत ठेवण्यासाठी प्रशांतला ठेवलेलं असतं आणि ती सुद्धा लांबून पाळत ठेवत असते. इकडे आता रागिणीला समजलेलं असतं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रघुकाका आहेत. मग मात्र ती निघते. भूमी तोपर्यंत रागिणीचा पिछा करत असते आणि याच वेळेला प्रशांतने वॉर्डबॉयचा वेश घेत रघुकाकांसारख्या दिसणाऱ्या माणसाला खुर्चीवरती ठेवलेलं असतं. आता रागिणीला तेच रघुकाका वाटतात, कारण त्यांचा हालचाल वेशभूषा हे सगळं रघुकाकांसारखंच वाटत असतं, पण ते रघुकाका 100% असतात. आणि आता मात्र रागिणी फसते. त्या वॉर्डबॉयचा पिछा करत कुठे रघुकाकांना अडकवले किंवा कुठे रघुकाकांना लपवून ठेवले हे रागिणी टिपण्याचा प्रयत्न करते आणि आता रागिणीचे वार करण्याची वेळ आलेली असते. प्रशांतने त्याचं काम अचूक केलेलं असतं. रागिणीला हुलकावण्यात देत बरोबर प्रशांतने रघुकाकांना आता मात्र वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत तोतया रघुकाकांना किंवा खोट्या रघुकाकांना ज्या वॉर्डमध्ये रागिणीने पाहिले त्या वॉर्डमध्ये ठेवलेलं असतं. आता इथून खरी ट्रॅप सुरुवात होतो.
आता रागिणी रघुआकांच्या इथे येते आणि म्हणते, रघ्या, तुझं मरण माझ्याच हातून लिहिलेलं आहे. का का हे केलंस? मला जर का दिलं असतंस मृत्यूपत्र तर तुझं काही कमी झालं असतं? असाही मरणार तसाही मरणार, माझं भलं करून मेला असतास तर काही बिघडलं असतं का? असं म्हणत रागिणी रघुआकांना आता मारण्यासाठी पुढे जाणार. त्यावेळेला भूमी एंटर करते. भूमी आता, आत्या काय करताय? रागिणी म्हणते, अगं बघ बघ भूमी, मला वाटलं हा रघु आहे म्हणून त्याला भेटायला आले मी. याच्यावरती भूमी सांगते, आत्या तुमचा डाव संपलाय, मी सगळं सत्य पाहिलेलं आहे. रागिणी म्हणते, मी काय केलंय? यावरती भूमी सांगते, आत्या मी सगळं बघितलंय. रघुआकांना मारणारी व्यक्ती म्हणजे तीच व्यक्ती असू शकते जिला माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तुमचा खेळ संपला आहे. रागिणी म्हणते, कर्मा, म्हणजे भूमी तू माझ्यावरती संशय घेतेस? तू माझ्यावरती संशय घेतेस? तुझ्याकडे काय पुरावा आहे गं? भूमी सांगते, आत्या तुम्ही आत्ता ज्या वेळेला रघुआकांना मारण्यासाठी हात पुढे केलात माझ्याकडे व्हिडिओ आहे. रागिणीचे धाबे दणाणतात. तिला आता खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे हा घरातला मॅटर न राहता आता पोलीसचा मॅटर झाला हे ती अचूक ओळखते. भूमी घरी येते. त्यावेळेला रागिणी म्हणते, भूमी तू गैरसमज करून घेतलास. भूमी म्हणते, आत्या मला हॉस्पिटलमध्ये तमाशा करायचा नव्हता म्हणून मी घरी आलेले आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी आजीला पण दाखवणार, पोलिसांना पण दाखवणार, माझ्याकडे पुरावे पण आहेत. आता रागिणीचे रंग बदलतात. रागिणी म्हणते, तू माझं काहीच करू शकत नाहीस कारण आई तुझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही. भूमी सांगते, आत्या माझ्याकडे हा एवढाच तुटपुंजा पुरावा नाही आहे, माझ्याकडे खूप काही पुरावे आहेत. मी हॉस्पिटलमध्ये यायच्या आधी मी ऑफिसमध्ये गेले होते. अभिजितने केलेल्या फ्रॉडवर ती तुमच्या सहीशिवाय पैसे काढू शकत नाहीत, हे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत आणि ते जुने रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात. एंट्रीचा तुम्ही एक पेज फाडून टाकलं, हे सगळं तुम्ही केलं आत्या. आता मात्र तुमचा पडदा फास्ट झालाय, आजीला दाखवायला खूप पुरावे आहेत. रागिणी तरीसुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स असते आणि ती म्हणते, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस कारण माझी आई आहे, ती तुझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही. पण ऑलरेडी भूमीने आजीला बाहेर उभं करून रागिणीची सगळी कारस्थानं ऐकवलेली असतात. रागिणी आपल्याच ट्रॅपमध्ये अचूक अडकते. भूमीने रागिणीचा पर्दाफाश केलेला असतो आणि आजी सांगते, मुलगी नाही का तू, वैरीण आहेस, वैरीण. माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस, माझ्या नातवाच्या जीवावरती उठलीस आणि माझ्या नवऱ्याला पण मारण्यासाठी तूच कुठेतरी कारणीभूत ठरली असशील. मला तुझी सगळी कारस्थानं कळलीत. आता आजीला सगळं कळल्या म्हटल्यावरती रागिणीला खूप आता काय करू नाही असं होतं. ती पायात पडते आणि म्हणते, भूमी मला माफ कर गं, या सगळ्यामागे कारण होतं. भूमी म्हणते, आत्या मला तुमचं कारण काही ऐकायचं नाही आहे आणि मला तुमच्याशी काही बोलायचं पण नाही आहे. रघुआकांना मारण्यापर्यंत मजल गेली. रघुआका कोण? ते तर एक नोकर होते, पण तुम्ही तुमच्या भावाला, वहिनीला आणि भाच्याला मारायला कमी करत नाही. अशा बाईला मी माफ करू शकत नाही. आजी सांगते, भूमी पोलिसांना बोलव आणि हा व्हिडिओ दाखवून या रागिणीची पहिली जेलमध्ये रवानगी कर. आता एवढं सगळं घडल्यावरती खरंच रागिणीची जेलमध्ये रवानगी होणार का, की या सगळ्यामध्ये पण काहीतरी टर्न अँड ट्विस्ट आहेत, रागिणी आपली मान सोडवून घेणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.